पाहता भगीरथ राजा भगवंताचं जर सानिध्य प्राप्त करून घ्यायचंय ना, अभ्यास चांगला करायचा आहे, चांगल्या मार्क अभ्यासामध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर बेलाच्या पानाला सहज लावून महादेवांना चिपकवल्याने अभ्यास प्राप्त होत नाही. मूर्खपणा करू नका. कोणी एकानं सांगितलं आणि तुम्ही ते केलं. मेंढ्यांची चाल सोडा जरा. मेंढी एक चालली की तिच्या मागे सगळ्या मरतात. एकाने सांगितलं की सहज लावा, त्याला पान लावा आणि चिपकवा महादेवांना, लागले सगळे तसेच करायला. याच्याने अभ्यास प्राप्त होत नाही असं कुठेच लिहिलेलं नाहीये. त्याचं कारण आहे, बेलाच्या पानामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 1001% जास्त आहे, म्हणून ते तिथे लावावं आणि त्याला ग्रहण करावं असं सांगितलंय. तुमच्या मुलानं जर 10वीत अभ्यासच केला नाही तर तो पास होणार आहे का? की महादेव त्याची परीक्षा द्यायला येणार आहे? तुम्ही येडे बनवताय महादेवाला की तुम्ही स्वतः येडे? असले काही फालतूचे उपाय करू नका. एखाद्या महाराजाच्या नांदी लागू नका. कोणीही असेल, महाराजांच्या नांदी लागू नका. भोंदू बाबांच्या नांदी लागू नका. आपण कलियुगामध्ये जगतोय आणि विशेष म्हणजे 21st सेंचुरी मध्ये 21व्या शतकामध्ये जगतोय. अभ्यासाकडे वळण द्या, शिक्षणाकडे वळण द्या. त्या पोरांना शिकवा की आपल्याला काय करायचंय. त्यांना धर्माचं ज्ञानासोबत शालेय शिक्षण सुद्धा द्या की जेणेकरून त्या भोंदू बाबांच्या नांदी लागू नका. नाही तर उठले सुटले की महाराज आमचा हात बघा ना. हेच करतात माय माऊल्या, हेच करतात. आणि म्हणून मरावाईचा पती आणि ही लागावी एखाद्या महाराजाच्या हाती.